नमस्कार भक्तांनो, संत गाथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कल्पना करा, पंढरपूरच्या मंदिरात भक्ताची गर्दी आहे, पण विठ्ठलच दिसत नाही. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, तर तब्बल 7 दिवस विठ्ठल कुठे गेले होते? या रहस्यामागे काय आहे? संत नामदेवाच्या भक्तीशी जोडणारी जाणारी एक हृदयस्पर्श भक्ती परंपरेतील कथा. चला तर मग जाणून घेऊया. संत नामदेव महाराज दररोज पहाटे उठून चंद्रभागे स्नान करत आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात जात. त्यांच्यासाठी विठ्ठल हे केवळ दगडी मूर्ती नव्हते, तर जिवलग सखा होते. एके दिवशी मंदिरात पोचल्यावर त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं. मंदिरात शांतता होती, पण नामदेवाच्या अंतःकरणाला वाटले, आज विठ्ठल येथे नाहीत. दुसऱ्या दिवशीही तसाच अनुभव आला. दिवसामागे दिवस पडत गेले. 7 दिवस झाले, पण नामदेवाच्या मनाला विठ्ठलाचा सजीव सानिध्य जाणवत नव्हता. त्यांनी अन्न पाणी सोडले आणि सतत नामस्मरण सुरू ठेवले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते म्हणत होते, देवा, तू कुठे आहेस? माझ्याकडून काही अपराध झाला आहे का? भक्ताच्या मनात ही चर्चा सुरू झाली. नामदेवाला धीर दिला, तर काहींना असा अनुभव विश्वास बसत नव्हता. पण नामदेवाचा विश्वास अढळ होता. त्यांना खात्री होती की विठ्ठल त्यांना सोडून जाऊ शकत नाही. 7व्या दिवशी मंदिरात दिव्य प्रकाश पसरला. नामदेवांनी डोळे उघडले आणि त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. आनंदाश्रू त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी प्रेमाने विचारले, देवा, इतके दिवस कुठे होतास? विठ्ठल हसले आणि म्हणाले, नामा, माझा एक गरीब भक्त मोठ्या संकटात होता. त्याने प्रेमाने हाक मारली. त्यांच्या मदतीसाठी मी स्वतः गेलो होतो. माझ्यासाठी मंदिरातील पूजा महत्त्वाची आहे, पण संकटात सापडलेल्या भक्ताचा धावा त्याहून मोठा आहे. हे ऐकून नामदेव महाराजांचे हृदय भरून आले. त्यांनी विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवले. त्या क्षणी त्यांना समजले की देव मूर्तीत मर्यादा नसतो, तो प्रत्यक्ष भक्ताच्या प्रेमात, श्रद्धेत आणि सेवेत वास करतो. या भक्ती परंपरेतील कथेतून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. देवाला केवळ मंदिरात शोधू नका. जो दुसऱ्यांच्या दुःखात धावून जातो, जो प्रेमाने सेवा करतो, त्यांच्याजवळ देव स्वतः जातो. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशा प्रेरणादायी संत कथा पाहण्यासाठी संत गाथा चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. शेवटी एकच नाम घेऊया, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद.